शहापूरमधील उमरे गावाला ऐतिहासिक वारसा लाभलाय। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या समाधीचा शोध उमरे गावामध्ये लागलाय। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा 2 मे रोजी राघोजी भांगरे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलं। तसंच भांगरे यांच्या नावे स्मारक समितीची स्थापना करण्यात आली। शहापूर तालुक्यातील हे आहे उमरे गाव। या गावात आद्य क्रांतीवीर राघोजी रामजी भांगरे यांच्या समाधीचा शोध लागलाय। राजेंद्र चौधरी आणि हनुमंत चौधरी यांनी भांगऱ्या नावाच्या डोंगरावर शोध मोहीम सुरू केली आणि अथक प्रयत्नातून त्यांना यश मिळालं। 2 मे रोजी क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचं पुण्यस्मरण केलं जातं। त्यानिमित्ताने समाधी परिसराची साफसफाई करण्यात आली। तसंच भांगरे यांना ग्रामस्थांनी अभिवादन केलं। समाधी स्थळाची पूजा करण्यात आली। तसंच उमरे गावात देखील भांगरे यांच्या 169व्या पुण्यतिथी निमित्तानं खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। विद्यार्थ्यांनी भांगरे यांच्यावर शौर्यगीत सादर केलं। आता ग्रामस्थांनी भांगरे यांच्या स्मारकासाठी समिती स्थापन केली आहे आणि आद्य क्रांतिकारकाचं योग्य स्मारक या ठिकाणी व्हायला हवं। ज्या ठिकाणी त्यांची संपत्ती ठेवली गेली होती, 7 रांजण भरून एक गेल्या 50-60 वर्षापूर्वी जी संपत्ती सापडली, तर त्या ठिकाणी त्याचं निवासस्थान आहे, ते निवासस्थान चांगल्या प्रकारे तयार व्हावं, एक चांगलं स्मारक या ठिकाणी तयार व्हावं, अशा प्रकारे सरकारकडे आमची अपेक्षा असेल। राघोजी भांगरे यांचा पुण्यतिथी सोहळा आम्ही साजरा केला। सर्व गावाच्या वतीने, ग्रामपंचायत, ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि यापुढे या कार्यक्रमासाठी जी विविध प्रकारचे मान्यवर मंडळी आम्ही बोलवली होती। काही संशोधक होते, काही राघोजी भांगरे परिवारातील त्यांचे वंशज होते। अशा अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी व्यक्त केलेले आहे की तुम्हाला देखील हे स्मारक उभारण्यासाठी, हे पर्यटन स्थळ उभारण्यासाठी आम्ही मदत करायला सर्वतोपरी तयार होतो। इंग्रज सरकारला सळोकीपळो करून सोडणाऱ्या क्रांतिकारकांमध्ये आदिवासी समाजातील राघोजी भांगरे यांचं नाव घेतलं जातं। दरवर्षी 2 मे रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहात त्यांच्या स्मृतिदिनी भांगरेंना अभिवादन केलं जातं। ठाण्यातल्या एका चौकाला भांगरेंचं नाव देण्यात आलंय। त्यांचा इतिहास आजही भावी पिढीला प्रेरणा देतो। क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा उमरई गावाशी संबंध काय इसवी सन 1838 साली आलेला असावा। 1848ला क्रांतीवीर राघोजी भांगरेला या स्वातंत्र्यातला पहिला क्रांतिकारक म्हणून ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये फाशीची शिक्षा झाली। इतिहासामध्ये वासुदेव बळवंत फडके असा आद्य क्रांतिकारकाचा उल्लेख आहे, पण 2 मे 1848ला वासुदेव बळवंत फडके हा 3 वर्षाचा होता। त्याच्या अगोदर राघोजी भांगरेनं अकोले जिल्हा अहमदनगर या ठिकाणाहून क्रांतीला सुरुवात केली। ग्रामस्थांनी क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा इतिहास जगासमोर आणलाय। आता प्रतीक्षा आहे ती भांगरे यांचं स्मारक होण्याची। शशिकांत कासार, TV9 मराठी, शहापूर।